एजू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. महाराष्ट्र गौरव ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा दिनांक 2 मे 2026 पासून सुरू झालेली आहे. याची व्याप्ती ही राज्यभर पसरलेली असून याच्यामध्ये विविध जिल्ह्यातील 40 विद्यार्थी सहभागी झालेले असून अत्यंत जोमाने ही स्पर्धा सध्या सुरू आहे. या स्पर्धेचे विविध व्हिडिओ आपल्या चॅनलवर प्रकाशित करण्यात आलेले आहे. नक्कीच आपण ते व्हिडिओ बघून मुलांचा उत्साह वाढवा असे मी सर्वप्रथम सर्वांना आवाहन करतो. आजचा जो व्हिडिओ आहे तो लीडर बोर्ड संदर्भातील आहे. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की ही जी स्पर्धा आहे याचे गुणांकन केले जाणार आहे. नंबर 1 ते म्हणजे तुमचे सादरीकरण, त्याला 50 गुण आहे. तुम्ही कशा पद्धतीने बोललेले आहे, विषयाची व्याप्ती, हे सर्व गोष्टींना 50 गुण असणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे 50 गुण असणार आहे ते तुमच्या वॉच टाईमला असणार आहे. आता वॉच टाईम म्हणजे काय, तर तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त किती वेळ बघितला गेलेला आहे त्याच्या संदर्भात तुमचं काउंटिंग केलं जाईल आणि 50 गुण त्याला देण्यात येतील. अशा प्रकारची ही स्पर्धा सध्या सुरू असून 2 मे ते 20 मे पर्यंत विद्यार्थ्यांना आपण याची मुदत दिलेली असून त्या मुदतीमध्ये त्यांनी जास्तीत जास्त वॉच टाईम आपल्या व्हिडिओला कसे मिळेल याचा प्रयत्न करायचा आहे. सध्या आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स हे 3000च्या पुढे गेलेले असून नवीन ऑडियन्स आपल्या चॅनलवर खूप सारा आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न या ठिकाणी करायचे आहे. आज दिनांक 10 रोजी आपण विद्यार्थ्यांच्या लीडर बोर्ड बाबत घोषणा करण्यात आहोत की मागील काही दिवसांमध्ये विद्यार्थी नेमके कोणत्या स्थानावर आहे, कोणी किती वॉच टाईम मिळवलेला आहे याचं आपण एक अंदाज विद्यार्थ्यांना देणार आहोत, जेणेकरून पुढील काही दिवसांमध्ये ते नक्कीच त्यांचा जो वॉच टाईम आहे तो ते वाढवू शकतात. सर्वप्रथम मी सांगणार आहे ते म्हणजे आपल्या चॅनलवर ही जी स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झालेले असून आता हा जो वॉच टाईमचा लीडर बोर्ड आपण सांगणार आहोत तो जो आहे तर तो 8 तारखेपर्यंतचा आहे. म्हणजे 8 तारखेपर्यंत तुमचा जो वॉच टाईम आहे तो आता आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. 8 तारीख याच्यासाठी की यूट्यूबकडून हे जे वॉच टाईम असतात ते अपडेट होण्यासाठी 2 दिवस लागतात. म्हणजे आज आपण आपलं जे काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे वॉच टाईमचं डिटेल्स तर ते 8 तारखेपर्यंतचं आहे. त्यामुळे आता 8 तारखेपर्यंत कोणी कोणी मुसंडी मारली, कोण कोण पुढे आहे, कोण मागे आहे, कितीचा फरक आहे, हे सर्व आपल्याला या ठिकाणी आता जाणून घ्यायचं आहे. आणि ते जाणून घेत असताना नक्कीच पुढच्या काळामध्ये म्हणजेच आज 10 तारीख जरी असली तर हा 8 तारखेपर्यंत वॉच टाईम आहे. त्यामुळे मधल्या 2 दिवसामध्ये तुम्ही जे काही काम केलेलं असेल ते याच्यामध्ये रिफ्लेक्ट झालेलं नाही. मात्र असाच एक लीडर बोर्ड आपण दिनांक 17 रोजी दाखवणार आहोत. तर 17 तारखेला आपला जो दुसरा लीडर बोर्ड येईल त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला तफावत झालेली दिसेल. व्हिडिओच्या शेवटी तुमचा वॉच टाईम कसा वाढवायचा किंवा कसा वाढवता येईल याच्यासाठी काही टिप्स सुद्धा आपण देणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सर्वच स्पर्धकांच्या वॉच टाईमची डिटेल्स आता आपण पाहणार आहोत. तर आपण बघूया, ही शीट आपल्या समोर ओपन झालेली आहे. आपण बघू शकता यामध्ये सर्वप्रथम जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आहे तर आपल्या चॅनलकडून 2 व्हिडिओ जनगणने संदर्भात प्रकाशित करण्यात आलेले होते. ते पहिला व्हिडिओ हा 5 तारखेला प्रकाशित करण्यात आलेला होता. तुम्ही नक्कीच बघू शकतात की ह्या दिवशी म्हणजे 5 ते 8 तारखेपर्यंतचेच ही डिटेल्स आहे. तब्बल 20,886 व्ह्यूज या व्हिडिओला मिळालेले आहेत आणि एकूण वॉच टाईम याचा 706 तासांचा झालेला आहे फक्त 3 दिवसामध्ये. म्हणजे तुम्ही नक्कीच या सर्व गोष्टी करू शकतात. फक्त तुम्हाला त्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते वाढवावे लागतील. तसंच दुसराही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तुम्हाला उदाहरणासाठी मी हे 2 व्हिडिओच्या डिटेल्स या ठिकाणी दाखवत आहे. पुढे बघूया, संस्कृती आळंजकर 8 तारखेपर्यंतचा हिचा जो वॉच टाईम आहे तो आहे 29 तास. शिवांश पाटील 25 तास. सुभद्रा जाधव 19 तास. प्रणव जाधव 13 तास. आरव पाटील 12 तास. अवनी जिरगाळे 11.50 तास. अनुष्का बोराडे 10 तास. श्रावणी मेश्री 9 तास. त्यानंतर आहे सोनाली बडे 8 तास. प्रीती भागवत 8 तास. त्यानंतर अनुष्का येळवंडे 8 तास. त्याच्यानंतर आहे शौनक
पाटील 8 तास, प्रज्वल बडे 7 तास, भावना भागवत 7 तास, त्यानंतर पायल नागरे 7 तास, भूमिका कळंके ही सुद्धा 6 तास, भावेश ठोंबरे 6 तास, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ याच्या संदर्भातील एक व्हिडिओ आहे, त्याने सुद्धा 6 तासांची कमाई या काही दिवसांमध्ये केलेली आहे. प्रसाद भागवत आतापर्यंत 6 तास, सार्थक तोडकर 4 तास, ईशा यादव 4 तास, शुभ्रा यादव 4 तास, त्यानंतर पूजा मुंडे 3 तास, स्वामिनी धेंड 3 तास, त्यानंतर प्रांजल परब 3 तास, अंश दीनानाथ साईल 3 तास, त्यानंतर आत्मजा राजपूत, दुर्वा माने, शौर्या शेळके, पूर्वी शेळके, श्रुती शेळके यांच्यापर्यंत सर्वांचे जवळपास 3 तासाच्या आसपास वॉच टाईम झालेला आहे. श्रावणी तारडे 2 तास, त्यानंतर पूर्वी जैन 1 तास, वैष्णवी गणेशकर, त्यानंतर प्रतीक्षा गर्जे, श्रावणी सुकाशे, आरती फरकाडे यांच्या 1 तासाच्या पुढे वॉच टाईम ह्या संपूर्ण 7 दिवसांमध्ये झालेला असून पंकजा केदार, प्रगती सुकाशे, स्नेहा गात, आदिती कदम, प्रसाद सुकाशे, कनक भुजबळ, नैतिक रिठ्ठे, श्रावणी काकडे, दिव्या चोरमारे यांचा जो वॉच टाईम आहे हा मात्र 1 तासापेक्षा सुद्धा कमी आहे. डिटेल्स आहे ती तुम्ही स्क्रीनवर सध्या बघू शकतात आणि तुम्ही बघू शकता की तुम्ही नेमके कोणत्या स्थितीमध्ये आहात. याच्यानंतर आपण जे आता बघणार आहोत ते म्हणजे नेमकं प्रत्येक गटातून आपण ही जी स्पर्धा आहे ही 3 गटांमध्ये आपली ही स्पर्धा विभागलेली आहे. ही स्पर्धा आपली 3 गटामध्ये विभागलेली आहे. पहिला जो गट आहे तो इयत्ता 1ली ते 4थी, दुसरा गट 5वी ते 8वी आणि तिसरा गट 9वी ते 12वी. विविध जिल्ह्यातील स्पर्धक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. फरक जरी आपल्याला या ठिकाणी दिसत असला तर तो काही जास्त फरक नाही आहे. तुम्ही कोणत्याही स्पर्धकाला कधी सुद्धा मागे टाकू शकतात आणि ही सर्व डिटेल्स तुम्ही जर मागच्या 2 दिवसामध्ये प्रयत्न केले असतील तर ते याच्यामध्ये दिसत नाहीत. ही संपूर्ण आकडेवारी ही 8 मे पर्यंतची आहे. हा पहिला लीडर बोर्ड आपण या ठिकाणी आज आणलेला आहे आणि आपण तो या ठिकाणी बघू शकतो. आता आपण प्रत्येक गटामध्ये टॉप 3 कोण आहेत याची घोषणा हे आता आपण दाखवणार आहोत आणि हे बघितल्यानंतर पुढचा जो लीडर बोर्ड येणार आहे 17 तारखेला त्याच्यामध्ये मात्र बदल झाल्याचं आपल्याला दिसून येईल. कारण की आता जे खालचे विद्यार्थी आहेत, जे खालच्या रँकिंगवर आपल्याला दिसत आहे, त्यांचे प्रयत्न आता वाढताना आपल्याला दिसतील आणि त्यांनी नक्कीच याच्यामध्ये आघाडी घ्यायची आहे आणि संपूर्णपणे या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन कसोशीने प्रयत्न करायचे आहे. त्याच्यासाठी कोणत्या टिप्स आहेत हे सुद्धा मी देणार आहे, जेणेकरून यूट्यूब स्वतः तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल. हे कसं होईल हे मी सांगणारच आहे. तत्पूर्वी आपण बघूया गट क्रमांक 1 मध्ये, जो की आपण पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे. गट क्रमांक 1 मध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे अवनी जिरगाळे, जिचा आतापर्यंत 11.50 तास एवढा वॉच टाईम झालेला आहे. त्यानंतर 2ऱ्या क्रमांकावर त्याच ग्रुपमध्ये आहे आरव पाटील, ज्याचा वॉच टाईम हा 12.91 तास झालेला आहे आणि ह्या ग्रुपमध्ये सर्वात आघाडीवर आहे शिवांश पाटील, मुंबईहून हा विद्यार्थी आहे. याचा वॉच टाईम झालेला आहे 25.53. जरी आपल्याला या ठिकाणी आरव आणि शिवांशमध्ये मोठी तफावत दिसत असली तरी आरव आणि अवनी यांनी जर ठरवलं किंवा त्यांच्याही खालचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी जरी ठरवलं तर ते या संपूर्ण स्पर्धेमध्ये पुढे जाऊ शकतात. आपण यापूर्वीच नियमावलीमध्ये दिलेलं होतं की ज्या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी हे 15च्या पुढे जर असतील तर आपण त्या ठिकाणी 3 प्राइजेस देणार आहोत आणि त्या ज्या गटामध्ये 15पेक्षा कमी आहे तिथे आपण एक क्रमांक त्या ठिकाणी काढणार आहोत. त्यामुळे इतर सर्वच विद्यार्थ्यांनी गट 2 मध्ये आपल्याकडे जास्तीत जास्त स्पर्धक असल्याने गट 2 मध्ये आपण 3 क्रमांक काढणार आहोत आणि गट पहिला आणि गट 3ऱ्या मध्ये आपण 1-1 असे विजेते घोषित करणार आहोत आणि याची अंतिम तारीख ही 20 आहे. त्यामुळे स्पर्धा अत्यंत अटीतटीची होणार आहे असं आपण या ठिकाणी म्हणूया. दुसरा जो गट आहे त्याच्यामध्ये आपण आता सध्या लक्ष घालूया. दुसऱ्या गटामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे सोनाली बडे, जिचा वॉच टाईम आहे 8.8 तास. त्यानंतर 2ऱ्या क्रमांकावर आहे सुभद्रा जाधव, जिचा वॉच टाईम आहे 19.48 तास. त्यानंतर आहे पहिल्या क्रमांकावर संस्कृती आळंजकर, जिचा
वॉच टाईम झालेला आहे 29.98 तास. सुरुवातीच्या काळामध्ये सुभद्रा जाधव हिचे जे व्ह्यूज आहेत, या ठिकाणी व्ह्यूजचा सुद्धा कॉलम आपल्याला दिसतोय. तुम्ही आता याच्यामध्ये तफावत बघू शकता. सुभद्रा चे जे व्ह्यूज आहे ते 1200च्या आसपास असून तिचा वॉच टाईम हा 19 तासांच्या आसपास आहे. संस्कृतीचे जे व्ह्यूज आहे ते 1500च्या आसपास आहे. म्हणजेच यांच्यामध्ये फक्त 300 व्ह्यूजचा फरक आहे. मात्र वॉच टाईम जर तुम्ही बघितला तर हा जवळपास 10 तासांचा फरक आहे. म्हणजे सुभद्राचे व्हिडिओज या ठिकाणी बघितले, परंतु ते जास्त वेळ न बघितल्यामुळे सुभद्राचा जो वॉच टाईम आहे हा जास्त असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाहीये. त्यानंतर आपण जाऊया तिसऱ्या आणि मोठ्या गटाकडे. याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे श्रावणी मेश्री. हिचा जो वॉच टाईम आहे हा 9.10 तास इतका आहे. अनुष्का बोराडे हिचा वॉच टाईम आहे 10.88 तास. त्यानंतर प्रणव जाधव सांगलीवरून, याचा वॉच टाईम आहे 13.39 तास. तर अशा पद्धतीचा हा लीडर बोर्ड सध्या आपल्या समोर या ठिकाणी आपण फ्लॅश केलेला आहे. प्रत्येक गटातील हे टॉप 3चे स्पर्धक आपण जे दाखवलेले आहेत हे या ठिकाणी दिसत आहेत. परंतु हे काय अंतिम विजेते नाहीत. याच्यामध्ये आपण पुढचा जो लीडर बोर्ड आणणार आहोत तो 17 तारखेला आणणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी कमी जास्त झालेलं नक्कीच दिसेल आणि प्रत्येक जणांनी कसोशीने प्रयत्न करायचे. मी तुम्हाला याच्यापूर्वीच आमच्या चॅनलचा एक व्हिडिओ आलेला आहे जनगणनेसंदर्भात, तुम्ही तो बघू शकता. मात्र 3 दिवसामध्ये तो 706 तास इतका विक्रमी याच्याने तो बघितला जात आहे. सबस्क्रायबरची संख्या आपल्या चॅनलवर 3000च्या पुढं आहे. त्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत, मात्र तुमचा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा यूट्यूब तुमचा व्हिडिओ प्रमोट करत नाही. तो कसा प्रमोट केला जाईल याच्या काही टिप्स मी आता देणार आहेत. नंबर 1 ते म्हणजे सर्वात प्रथम तुम्हाला ज्या ज्या कमेंट्स आलेल्या आहे त्यांना तुम्ही धन्यवाद म्हणा. तुमची ती एक कमेंट त्या ठिकाणी वाढते. म्हणजे आता जर 20 जणांनी तुमचं कौतुक केले, त्या 20 जणांना जर तुम्ही धन्यवाद म्हणले तर तुमच्या कमेंटची संख्या होती 40. आणि कायम त्याच्यावर जर कमेंट होत राहिल्या तर यूट्यूबला सुद्धा वाटते की हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाहिला जातोय, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल केला जाईल. एकाच ठिकाणाहून जास्तीत जास्त कमेंट करू नका. म्हणजे व्हिडिओ खूप छान आहे, खूप चांगलं भाषण आहे, एकाच नंबरहून पुन्हा पुन्हा त्या गोष्टी करू नका. तुम्ही थँक्यू म्हणू शकता. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी सर्वांनी घ्या. व्हिडिओ लाईक जरी केला तरी तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. व्ह्यूज जास्त असणे गरजेचे नाही, तुमचा वॉच टाईम जास्त असणे गरजेचे आहे. लीडर बोर्ड तुम्हाला पुन्हा एकदा आपण ती संधी देणार आहोत आणि मग 17 तारखेच्या लीडर बोर्डमध्ये तुमची जी आकडेवारी असणार आहे ती 15 मे पर्यंतची असणार आहे. म्हणजे त्यानंतर सुद्धा तुमच्याकडे 5 दिवस असणार आहेत. तर आता इथून पुढच्या लीडर बोर्डमध्ये तुमचे 15 तारखेपर्यंतचे काम दिसणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त बघायचा आहे. हा सुद्धा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि याच्यामध्ये जे काही बारकावे आहे ते मी आत्ता समजून सांगितलेले आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या चॅनलवर सुद्धा सबस्क्रायबर्स आहे, मात्र तुमचा व्हिडिओ त्याच्या अल्गोरिदममध्ये जात नसल्याने तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हॉट्सअप स्टेटस असतील, फेसबुक असतील, त्यानंतर विविध तुमचे काही ग्रुप्स असतील त्याच्यावर तुमचा व्हिडिओ शेअर करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता. अशा पद्धतीने आपल्याला ही सर्व रचना करायची आहे. हे झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जरी याच्यामध्ये टॉपला राहिले तरी 50 मार्क मात्र तुमच्या सादरीकरणासाठी आहे. त्यामुळे काही जणांचं सादरीकरण खूपच सुंदर झालेलं आहे. सध्या त्याबाबत व्यवस्थित नव्हतं किंवा त्यांचं सादरीकरण चांगलं नाही असं बिलकुल नाही. त्यांना तिकडं मार्क मिळतील, मात्र इकडचे मार्क जर गेले तर विजेता कोणी भलताच होऊ शकतो. त्याच्यामुळे दोन्हीकडची आघाडी आपल्याला सांभाळायची आहे. आणि जे अत्यंत तळाला असलेले जे स्पर्धक आहे त्यांनी मात्र आता तरी चार्ज होणं गरजेचं आहे. कारण की तुम्हाला उदाहरणासाठी मी हे 2 व्हिडिओज तुम्हाला वरती दाखवलेले आहे, तुम्ही बघू शकता. 3च दिवसामध्ये 700 तास त्यांनी कव्हर केलेले. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट शक्य आहे. सर्व स्पर्धकांना पुढच्या टप्प्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि या ठिकाणी मी हा व्हिडिओ थांबवतो. जे टॉप 3 विद्यार्थी आपले प्रत्येक गटातील आहे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही सुद्धा पुढच्या लीडर बोर्डवर तुम्हीच राहाल
याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचे आहे आणि इतरांनी आपण वर कसे जाऊ याच्यासाठीच प्रयत्न करायचे आहे. धन्यवाद.